पम्मीजी थांबा थांबा, काय झालं? तुम्ही का आलात? म्हणजे तुम्ही कसे आलात? पेपर सापडले? हाँ हो हाँ हे घ्या. आणि हा बघ ना, पम्मितीचा लहानपणीचा फोटो. कागदपत्र शोधत होते ना तेव्हा सापडला, मग घेऊन आले इथे. किती गोड दिसते ना पम्मिती. हो. ए पम्मिती कुठे आहे? तिला दाखवते हा फोटो. पम्मिती थांबा झेंडूजी. थांबा, इथेच थांबा. पम्मीदी ध्यानमग्न आहेत. का काय म्हणजे काही कळलं नाही. डोकं शांत ठेवण्यासाठी. पण ते सगळं जाऊ द्या, तुम्ही आता इथून जा. झेंडू खरं सांग, पम्मिती कुठे आहे? ती दुसरीकडे जाण्याचा निर्णय नाही घेते ना? त्या कुठेही जाऊ देत, पण तुम्ही आता इथून जा. बरं बरं चल जाऊया आपण. आणि हो, पम्मीदीने एक निरोप दिलाय. ती कुठेही जाऊ नये असं तुम्हाला जर वाटत असेल ना, तर एक संधी आहे. काय? शुभंकरची आई तुम्हाला विचारेल की तुम्ही रात्रभर कुठे होतात, तर तुम्ही पम्मीदीचं नाव घ्यायचं नाही. का? तिला सगळ्यांच्या नजरेत अजून पडायचं नाहीये. अहो पण. फक्त एवढं करा त्यांच्यासाठी, फार प्रश्न विचारू नका. बरं. जा, निघा पटकन. इथे थांबलात तर वाट आहे. काय? म्हणजे घरचे वाट बघत असतील ना तुमच्या. हा जा जा, पटकन जा. हो. बरं, हा पम्मितीचा फोटो तो द्या इकडे आणि तुम्ही पटकन जा. हो. जा पटकन. फोटोग्राफर. हा. पम्मितीने तिचं नाव नाही सांगायला सांगितलंय, म्हणजे खरं काय ते सांगताच येणार नाहीये. हो. मग आता बाईंना काय सांगणार आहात तुम्ही? तेच काही कळत नाहीये. पण काहीतरी सांगावं तर लागणारच आहे ना. हो ना. रात्रभर घरी नव्हतो म्हणजे आई नक्की विचारणार, आणि त्यात फोनही स्विच ऑफ झाला. बाईंनी सूट दिलीये, त्याचा आपल्याकडून खूप फायदा घेतला जातोय असंही नको व्हायला ना. बरं ते जाऊ दे, तुम्ही घरी काय सांगणार आहात? पम्मितीने ना खूप मोठ्या कोड्यातच टाकलंय. पम्मीदी, पम्मीदी. काय झेंडू? पम्मीदी, ही तुमची महत्वाची फाईल अश्विनी आणि शुभंकर आले होते ना, त्यांनी दिलीये. फाइल लाना तो सिर्फ एक बहाना था, उन दोनों को पास जो लाना था. म्हणजे कळेल काय? आणि हो पम्मीदी, अश्विनीनं तुमच्या लहानपणीचा फोटो दिलाय. तुम्ही किती क्यूट दिसताय ना. अश्विनी पण हेच म्हणत होती. पम्मीदी, तुम्ही किती नटल्या आहात. काही खास होतं का त्या दिवशी? खास घडलं होतं, आणि तितकाच खास फोटो आहे हा, आणि तेवढ्याच खास आठवणी सुद्धा. झेंडू बघ जरा. OMG! Think of Sharu and Sharu is here. ए मला माहिती होतं की तू इथे येणार. काय ना, माणसं पेरली आहेत मी इकडे तिकडे. कळलंच असेल ना तुला. गेस्ट लेक्चर. माणसाने कितीही रंग बदलले ना, तरी त्याचा मूळ स्वभाव बदलत नाही. बाळ कुठे? का तुला सापडलं नाही? ए तूच म्हणाली होतीस ना की शुभू आणि आशू कुठे आहेत हे तुला माहितीये म्हणून. मग आता काय झालं? माझ्यासमोर नाटकं करू नका. तुम्हीच त्यांना काल चाळीत पाठवलं होतं, आणि आज मी तिथे पोहोचणार हे कळल्यानंतर तिथून त्यांना निघून जायला सांगितलं. मी त्यांना कसं
सांगणार? अगं त्यांचा फोनही बंद आहे आणि फोन चालू जरी असताना तरी मी त्यांना फोन करून डिस्टर्ब केलं नसतं, प्रायव्हसी दिली असती. माझं बाळ कधीही मर्यादा ओलांडणार नाही, कारण त्याच्यावर माझे संस्कार आहेत. उगीच तोंडाला येईल ते बोलू नका. मी तुमची मूर्ख प्रेक्षक नाहीये. तुम्ही काहीही बोलाल ते ऐकायला. एक मिनिट, काय संस्कार? झेंडू ऐकलंस का? अगं संस्काराच्या बाता करतेय ही. झेंडू हिला कळत नाहीये का की हिचा मुलगा एक अख्खी रात्र आशू सोबत होता आणि काय तर ही संस्कारांच्या बाता करते. तुझ्या बाळावर जर तुझे संस्कार असते ना तर तुला न सांगता गेला नसता. मम्मी दी, शूटिंगलाही तो न सांगताच आला होता ना? व्हेरी नाही. घ्या ऐका, ते सगळं त्याला तुम्ही करायला भाग पाडलं होतं. मी त्याला काही करायला सांगितलेलं नाहीये. ते बाळ सांगेलच मला भेटल्यावर. तुम्ही मला फक्त एवढंच सांगा, तुम्ही त्या दोघांना कुठे पाठवले? एक मिनिट, तुला वाटतं ना तसं तुझं बाळ खरंच एक बाळ नाहीये की त्याला मी लपवून ठेवी. आणि मला सांग, तू हे सगळं मला का विचारतीयस? झेंडू, काल कोणीतरी म्हटलं होतं ना की मी माझ्या बाळाला शोधून काढेन म्हणून. शब्द दिला होता ना, मग काय झालं त्याचं? दिस इज नॉट फेअर हा शरू. तू तुझा शब्द असं मोडू नाही शकत. अगं काय वाटेल तुझ्या स्टुडंट्सना? मी माझा शब्द नेहमी पाळते. तुम्ही सांगितलं नाही तरी मी बाळाला शोधणारच. शोध शोध, पटकन शोध. कारण मला नाही माहित तो कुठे, पण हे मात्र माहिती की तो आशू सोबत आहे. आणि आता ते दोघं एकमेकांची काही साथ सोडणार नाही बघ. सोडणार, साथही सोडणार आणि त्यांची मैत्रीही तुटणार. फक्त 10 दिवस. पुढच्या 10 दिवसात मी हा सगळा खेळ संपवणार, तोही जिंकून. या 10 दिवसात मी माझ्या बाळाचं लग्न लावून देते की नाही ते बघा. आता आपली मतं जुळली बघ की मी फाईन. कळलं तुला? आता आमची मतं जुळली. अगं हेच तर मी म्हणतेय की आपण दोघी मिळून ना शुभूचं लग्न लावून टाकूया. फक्त माझ्या पसंतीच्या मुलीशी. आशुशी. कारण पम्मी कधी हरत नाही. अश्विनी नवले कधीही माझ्या घरची सून होणार नाही. माझ्या घरची सून शिकली सवरलेलीच असते आणि पुढच्या 10 दिवसात ती येणारच. दहा दिवसात हे लग्न होणं अशक्य आहे. पण मम्मी दी, शुभंकरच्या आईचा काही भरोसा नाहीये. त्यांनी एकदा ठरवलं की त्या करतीलही शुभंकरचं लग्न. झेंडू, इतकंही सोपं नाहीये. आता शुभूची मम्मी घरात सून आणणार म्हणजे नीट पारखून घेणार. म्हणजे ती मुलगी कशी आहे, तिचं शिक्षण झालंय की नाही, घरातलं वातावरण कसं आहे, आणि घरात टीव्ही नाहीये ना. आणि ज्या मुलीच्या कुंडलीत टीव्हीच नाही अशी पत्रिका शोधून पण सापडणार नाही त्या शुभूच्या मम्मीला. आणि 10 दिवसात तर नाहीच नाही. अगदी बरोबर. हे झेंडू, मला ना कंटाळा आला या साडीचा. मला परत आता नॉर्मल व्हायचंय. म्हणजे हे नाटक होतं? हो, नाहीतर तुला काय वाटलं मी खरंच हिमालयात जाऊन बसणार आहे? आता कळलं ना तुला मी किती मोठी अभिनेत्री आहे ते? सत्य आहे.
मस्त. तुम्ही कसे आहात? छान छान. काय मी OMG मी नाही म्हणूच शकत नाही. येस येस. हो हो थँक्यू हा सर. थँक्यू थँक्यू. झेंडू 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 नाचो. काय झालं पम्मी दी? आता माझ्या मेहनतीचं चीज झालं बघ. म्हणजे अश्विनी आणि शुभंकरनं इथून जाऊन लग्न केलं की काय? नो नो नो. अहो तुम्ही त्यासाठी तर मेहनत घेत होतात ना. ते नाही तर मग दुसरं काय असणार? मला सांग मी कोण आहे? पम्मी दी. प्रमिला पिसे. अगं मी कोण आहे? तुम्ही अश्विनीची बहीण. आता बघ. अभिनेत्री आहे की नाही मी? म्हणजे अभिनेत्री होण्यासाठी मी प्रयत्न करते की नाही? नाही. हा? म्हणजे तुम्ही मेहनत घेत नाहीत का असं मला म्हणायचं होतं. अगं आता त्याच मेहनतीचं ना फळ मिळणार आहे मला. असं काय झालंय? अगं मला नाही का मोठ्या प्रोडक्शन हाऊस मधनं फोन आला होता शाहरुखच्या फिल्म साठी. हे ऋतिक रोशन. म्हणजे तेच असं म्हणायचं होतं मला. शाहरुख खानच्या मूवी साठी फोन आलाय मला. काय? शाहरुख खान? हा अगं खानांचाच शाहरुख. तुम्ही आणि शाहरुख खान सोबत कसं शक्य आहे? हा? म्हणजे हे खरं आहे ना? अगं खरं काय विचारतेस? तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? आता नाही का एवढ्या मोठ्या प्रोडक्शन हाऊस मधला फोन आला होता. मला म्हणाले शाहरुख खान बरोबर खूप मोठी भूमिका आहे म्हणजे पासिंगची. अच्छा पासिंग. म्हणजे हे खरंच असणार. बसला ना विश्वास? पासिंग म्हटल्यावर लगेच बसला. रात्रीच निघावं लागणार आहे. पम्मी दी तुम्ही शाहरुख खान सोबत काम करणार म्हणजे मला पण तिथे चांगलंच राहावं लागणार. खरेदी करायला हवी. नो 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 झेंडू सॉरी. काय झालं? अगं मी तिथलं काम करते ना तोवर तुला इथलं काम करावं लागणार. त्या शुभूच्या मम्मीवर ना नीट लक्ष ठेव तू. पण पम्मी दी तुमच्या सोबत कोणीतरी लागेल ना. हा गुड आयडिया. मी केकूला घेऊन जाते ना म्हणजे तो माझे फोटो पण काढेल आणि माझं काम पण करेल. पम्मी दी तुम्ही केकेला घेऊन जाणार आणि तुमच्या झेंडूला इथेच ठेवणार. अगं झेंडू माझा तुझ्यावर जेवढा विश्वास आहे ना तेवढा कोणावरच नाहीये बघ. तू इथे राहिलीस ना की मला सगळे अपडेट देशील आणि माझ्या बरोबर राहून राहून ना तू हुशार पण झालीयस बघ. जर त्या शुभूच्या मम्मीने काही डाव खेळला ना तर तू सडेतोड उत्तर देशील. हे बघ झेंडू आता काही दिवस ना मी माझा डाव तुझ्यावर सोपवते. या खेळात तू मला हरू देणार नाहीस. मला खात्री की तू शुभू आणि आशूवर नीट लक्ष ठेवशील. आता तर ना अतिच झालंय. अगं रात्रभर बाहेर आहे तुझी पोर. कुठं असेल ग आशू? तुझ्या लाडामुळे ना ती असं वागतीये. आता ती त्या मुलाबरोबर रात्रभर बाहेर होती हे जर माझ्या घरच्यांना कळलं ना तर गाडी देऊन पण परत सासरे घेणार नाहीत मला ते. हा गाडीचा आवाज. अगं हा तर त्या केकीच्या गाडीचा आवाज आहे. अगं आता तो कशाला येईल इथं? अगं त्याला माहिती झालं असं ना आशु शुभंकर कुठे तर ते सांगायला आला असेल ना तो. आणि जर त्याला नसेल माहिती हे दोघं कुठे आहेत आणि तो आपल्यालाच विचारायला आला असेल तर? तू थांब मी बघते. आशु आई अगं कुठं होती रात्रभर? किती फोन मी लावले तुला. माझ्या जीवाचं काय झालं असेल तुला काय माहिती. आई झालं आता जाब विचारायचं राहिलं बाजूला. वर कवटाळून अजून रडगाणं गाती. हो कारण मला माहितीये आशु आणि शुभंकर काहीच चुकीचं करणार नाही. ये बस ठीक बस. अगं बाई आता एवढा विश्वास आहे ना तुझा त्यांच्यावर? मग सांगितलं असतं ना त्यांनी कुठे होते ते. कुठे होतात तुम्ही? काय ग आशु? शुभंकर कुठे होतात?
ती कुठेही जाऊ नये असं तुम्हाला जर वाटत असेल ना, तर एक संधी आहे. काय? की तुम्ही रात्रभर कुठे होतात, तर तुम्ही पम्मीदीचं नाव घ्यायचं नाही. अरे सांगा बाळांनो, कुठे होतात? काकू ते काही पेपर्स शोधायचे होते, सापडतच नव्हते. म्हणून रात्रभर तेच शोधत होतो. अरे पण गेलेलात कुठं? हां, आमच्या कॉलेजच्या एक शिक्षिका आहेत, त्यांच्याकडे ते पेपर्स होते. ते त्यांनी त्यांच्या जुन्या घरी ठेवले होते. तिथे एकटा कसं जाणार मी, म्हणून अश्विनी पण माझ्यासोबत आल्या होत्या. मग फोन करून कळवता नाही आलं का? हो, पण सगळ्या गोष्टी इतक्या पटापट झाल्या की वेळच नाही मिळाला. आणि त्यात आमच्या दोघांचेही फोन स्विच ऑफ झाले आणि चार्ज करायला तिथे लाईटही नव्हती. आता झालं ते सोडा. तुम्ही परत आलात ना, हेच खूप आहे माझ्यासाठी. जीव भांड्यात पडला ग. तुम्ही बसा इथंच, मी खायला करते काहीतरी तुमच्यासाठी. हा, नाश्ता कर चांगला काहीतरी. तुला भाकरीचा चुरा आवडतो ना हिच्या हातचा? तू ना एक काम कर, तू ना भाकरीचा चुराच कर. हा पाले, तुम्ही भुकेले असताल ना, सांगा ना काय करू? नको, खरंच काही नको. चहा घेतलाय मी. मग शिरा करते. लेक आली आहे ना आता, तर थोडस देवापुढे पण ठेव. रात्रभर त्रास दिलास ना त्याला. हो ठेवतेच. मी म्हटलं होतं ना, शुभंकर असल्यावर काही काळजी करण्यासारखं नसतं. तरी पण रात्रभर गळा काढतच होतीस ना. अगं हो, पण पोर म्हटल्यावर थोडीफार काळजी लागून राहतेच ना आईला. बरं शुभंकर, तू आईला फोन केला का? त्या इथं आल्या होत्या तुला शोधत. त्यांच्या पण जीवाला घोर लागला असेल ना रे. शुभंकर आला का? नाही, तुम्हालाही नाही सापडला शुभंकर? आता काय म्हणायचं ह्या मुलाला? मंदार, तू फोन करून बघितलंस का? हो कविता, मी केला होता फोन, पण अजूनही फोन स्विच ऑफ येतोय. तो कुठं अडकला नसेल ना? अडकला तर आहेच, बाहेर काढायला हवं त्याला. तसं नाही, अजून आला नाहीये ना तो, म्हणजे नक्कीच कुठेतरी अडकला असणार ना. हॅलो, हा आशूची आई बोलते. बोला. हा शुभंकर इथं आलाय आशूला सोडायला. त्यांचं काहीतरी काम होतं ना, त्यात अडकले होते ते. बरं झालं तुम्ही फोन केला. ते त्याला सांगा लवकर घरी ये. हा हा. कुठे आहे शुभंकर? निघालाय पाथर्डीहून. फोटोग्राफर, पम्मीदीने सांगू नका म्हणून सांगितले, त्यामुळे जास्तच गोंधळ होतोय ना. हो ना. हे तरी बरं झालं की तुम्ही माझ्या घरी सांभाळून घेतलं. हो, ते मला तेव्हा अचानक सुचलं म्हणून. हा, पण बाई, म्हणजे बाईंना काय सांगणार? त्यांना एवढंच सांगून चालणार नाही. त्या विचारतील ना, कसले पेपर, कुठे होते आणि कुणाच्या सांगण्यावरून गेला होता. हो, आणि वेळ आली तर आईला सगळं खरं खरं सुद्धा सांगावं लागेल, आणि त्यानंतर जे परिणाम होतील त्यांना सुद्धा सामोरं जावं लागेल. आई कदाचित पुन्हा आपल्या मैत्रीला विरोध. नाही नाही, बाई असं नाही करणार. बाई खूप चांगल्या आहेत. तुम्ही ना त्यांना विश्वासात घेऊन सगळं खरं सांगून टाका. त्या समजून घेतील तुम्हालाही आणि पम्मीदीला पण. ठीक आहे, हो, येतो मी.
आई चहा थंड झालाय, गरम करून आणू का? नको, राहू दे तुका. बाईंचं डोकं गरम झालंय, आता अजून कशाला काही गरम हवंय? कविता जरा गप्प बस. आईला ऐकायला गेलं ना तर आधी तुला चटका बसेल. आधी त्याला विचार काय झालंय ते, आणि मग काय असेल तो निर्णय घे. निर्णय आता डायरेक्ट शिक्षा. बाई प्रचंड संतापल्या आहेत. शुभंकर,